दादा हा काय रस्त्याने डोकं विसरीत चालली. काय जापर रुपये काय झालं तुला घर नाही काय किंवा डोकं इचरायला दादा घरचं काम वहिनी तोडलं ना. हा कधी मी काल तोडू. मग कोण तोडेल ते दांडी? मग आता घेतला का आता घेतला गावात आत्ता घातलं गावात. मग सकाळपासून केस नव्हते इथरेल मग आता दादा इथरेले. दादा हा. माझे केस आहे ना असे सरळ हिच्यासारखे कुरळे काय 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 तिला पाय तिचे केस मोकळे कसे व्यवस्थित आहे तू आज कावर मोकळे करून चालली फॅशन आहे आता. दादा हा? तेव्हा मागून कसा आवाज येतो ते पोरे कोण? ते पोरे चिमणे आकलू राहिले ते. शिमला चला चला आपण चला आणि ते पाय कशा लटकून घेतले. अरे हा ड्रेस कधी घेतला तो हा माझं टॉप आहे ते. तवाला हा आता नाही घेतलं होतं. आणि हे काय लावलं त्याला चाप हा चाप आहे. हा का फॅशन आहे ती. हा हा दादा चला काय ते पोरे आपल्या मागे मागे शिक्षक करून राहिले. कुठं आपल्या मागे हुड काय धरत काय काय वर काय वर काय पक्षी दरीत असन. वर तर काय दिसा ना चला पण हे काढून घ्यायचं ना काजल. पाय बरं काय दिसतंय ते फॅशन आहे ती. हा? त्याच्यात काय आजकालच्या पोरी हा का? मी तर नाही लावलं कधी असं दादा फॅशन. मी ते भांग पाडल्यावर आहे ना वर लावून. ए, इकडे रे ए बरा इकडे ना हा तोच काम इकडे काय इकडे ते ये इकडे कुठला आहे मी हा ते तिकडे पलीकडल्या गल्लीत राहतो. तिकडल्या हा कोणाचा आहे तू मी का हा पांडू तात्याचा आहे. पांडू तात्याचा म्हणजे पांडुशा पोर काय का तू हा कशी बोल राहील त्याच्याशी. काय एवढं मोठं गोरे पांडू जाते. तवळ किती आहे का मला काय माहिती मी तर म्हणून राहिले एवढं मोठं आहे का असं. ए धर ना एवढं छाप लावून दे ना. ए पुरी घरी इकडे मग याच्या कुठे लाव त्याच्या कुठे लावती ती लावून नाही देत ना. ती म्हणते मला तो केस नाही आवडत. म्हणजे मी का म्हणले दादा मी म्हणले का असं. आणि तू काय करतो इकडं ते आल तुम्ही असं सहज हा का मी तसं काय लपड असं काम होतं मा बरं जा आता चुक चुक नको हा बरं हा सुक सुक करू नको आता नाही ते पक्षी हुसकितोय ना. कुडा गेले आता मी उडवले ना पक्षी. हा का म्हणजे पक्षी धरतो तू नाही वा. मला आवड आहे ना हा का पक्षाचे पाखरं मला पण काची पक्ष्यांच्या. चल लाव कुलटे आता जॅकेट देऊ बरं पुढे बाय बरं चल ए हे दादा हा आजकालचे फॅशन आहे असं मारू नका ना. काची असं धर ये लावून घे त्या जिपराईला. पाहिलं ना दादा लावून देत नाही. शिक येते काय तुला. तू इकडे रे परत एकदा ते पक्षी हा पक्षी हा? पक्षी हुसकितोय पक्षी. हा मी पुढे काय सारा थोडं अशा म्हणजे काय रोड काय तुमचा आहे काय? जातो का आता. हा निघ. परत बोलत आहे की मला माझं काम आहे. मला इकडे जायचंय. आणि मग तो आमच्या नाही घरी. निघ पुढं मला नंतर जायचंय. दादा दादा ए इकडे काय हं. ये इकडे दादा पाहिलं कशी गेली पुढे पुढे पडत. मग त्यासारखं गुलगुल नाही करत का सांग. मी कधी गेलो गुलू गुलू का? पाहिलं ना दादा अगं पण ते सारखं सुक करते कळते की तू मग त्याच्या कसा क्लिप लावा दिला तू. हा मी असंच दिला होता लावायला तू लावून. तो त्याचं काय आहे का दादा ते नाही परत हो आलं. दादा बस मग कुठं काय ते आहे? परत आलो हा तेव्हा इकडे रे काय इकडे तू. अगं इकडे ये एकटी कुठं पळती हा, मग ते आपल्या मागे मागे येऊन राहिलं ना. येईल तर आला का परत त्याला चांगल्या मोडी तुम्ही आता तू ये फक्त चल चला रे ये हिच्या पायीच मागे हो ना ताई थोडी. मग मा मागे येतं का. मग काय मी घराच्या बाहेर निघायचं की नाही का? तूच अशी चाळी करते म्हणून येते. मी काय चाळे केले? मग दादाची इज्जत मातीमध्ये घालते का आता. मी नाही घालणार. तू घाल. चल पुढे चल दादा त्या पोरीवर जास्त विश्वास राहतो ना तीच पोरगी नाकाल चुना लावी ती. तो नेमकं म्हणणं काय आहे रे इकडे काय म्हणजे इकडे जवळ मी चाललोय रोडनी. हा हा? म्हणजे काय जायचं नाही का? तुम्ही काय नावावर करून घेतलं काय रोड? दादा बी अशी वागून जाते आपल्या तू जाय पुढे होय तू जाय पुढे आम्ही मग जातो वर. हा जाय आहो दादा पण तो काय रोड आपला आहे का मी म्हणते. हिला लय मिरचीला उरण दिला. जाऊ दे त्याला करू द्या सुख सुख साक साक आपल्या काही बरं नाही. चल चल ये चल चल माग पाहू नको नाही नाही
हिला भारी पाखरी हिला बसकीतच कडे आता माझ्याकडे. दादा हा मी काय म्हणते बोल. मला मोकार दम लागलाय. हा चला आता घरी जाऊ चहा पाणी करू. चहा पाणी घेऊ. तू आणलं का पण दूध पिशे आणायचे आणि राहिले. जाऊ दे कोरा करू. बरं चला हा चला. गेट लावून जा भाऊ, शेवट येईल तो. आय, आय. आईला गेट लावून घेतलं भाऊ. कसं जायचं जावं तर लागेल. लय आवडली मला ती. दोन्ही आवडल्यात. जी पठाण ती पठाण. कसं जाऊ उडी मारूनच जातो. पण काय ना तर पडायचं बा. दोन, तीन, चार, 5 हे 5 फुलं मायवले. इथले सुकले सगळे. ही दीदी काय करते सगळे असे सुकले का लगी सुकूनच येते. पाणी घालायचं पत्ता नाही. हा सुक सुक बाई कच्ची चुंदरी आली काय. मला तर लई भीव वाटत. बाई तू इकडे कधी आलाय. ते आलो ना मी कोण गेट वरून उडी मारून. याड आहे का बावळा आहे. मा बापाने मा बहिणीने पाहिल्यावर काय होईल रे. काय होईन मला घराच्या बाहेर आखलून देतील त्यामुळं. कशात काही नाही बळजबरी. नाही, मी ते याच्यासाठी आलोय. मला काम भेटन काही. काम तुला माझ्याकडे काय काम आहे. नाही नाही तुमच्याकडे असं ना काम काहीतरी. माझ्याकडं माझ्याकडे आहे ना एकच काम आहे. कोणतं. शेण काढायचं गोठ्यातलं. नाही तुझ्या बापा सांग बोललो असतो डायरेक्ट. मग बोल ना मा बापा सांग. तू मला सांग काय बोल राहिला. मग आधी तू दिसली म्हणून बोललो. मग म्हणजे सुक कसं सुक कायला करीत होता. तेच मला भीती वाटत होती ना. डायरेक्ट कसं म्हणणार. मी कामाच विचारतो म्हणजे कसं मला इथं राहते. कायला मग कामाला. हा कामाला. हा तू मागाशी आम्ही तिकडून येत होतो. तू असं सुक सुक करून राहिला ते काय कायला. मग तू मा बापा सांग तेव्हाच बोलायचं ना. नाही घाबरलो होतो ना मी. अरे पण ते माझ्याकडे कसे पाहत होते. कोण माई बहीण आणि मा बाप. कमन त्यामुळे पाहत होते ना ते. त्याला वाटलं काय. मा बहिणीने दोनदा विचारलं मला तो काही आहे का म्हणी. आहे का काय काही थोबड पडूक तो काम आहे का काही. काम काय माहिती दादाला विचारावं लागेल. चल ना मला घेऊन. हात सोड. म्हणजे तू बापाकडे गेलो असतो डायरेक्ट विचारतो. तू जाय ना मग. कुठे आहे मला नाही तुला माहिती. काय एकट्याला काय बे वाटत का मा बाप खातो. नाही खाल्लं बिल्लं तर नाही तसं नाही. मला घेऊन चल ना. हा माग माग ये. हा हा गपचित चल. असं हा? येतो ना माग माग. चल मग वय पुढं. याच्यातले दगड झाले हो. खडे काढून घ्यायचे दळण करायचं. हा ना आता ती आली का मग दोघी मिळून करून घेऊ. कुठे गेले आता. हात काढून राहिला माकडावर. दादा मी तिकडं ते झाडाचं फुलं काढत होते ना. हा. तो आला सुक सुक करायला लागला. कोण हा हा तू आला का इकडं. ते मला काही काम भेटन का. हा कामासाठी आलोय. काहीतरी काम आहे का. भेटेल का. हे कायचं काय माग. हे गहू वाळू घालतो ना मी. आम्हाला कुठे जायचं. काहीतरी काम द्या अरे मला. आम्हालाच काम नाही काही. तू आला काच का इकडे. ते गेट लावेल होते ना. उडी मारून आलो. हा नक्की याच्या नक्कीच मनात काहीतरी दादा. नेमकं तो मनात काय. काम अरे काम नाही बाक काही. द्या ना काहीतरी. हे लाईनच ना मारती. हा आणि मला म्हणतो तू माझ्या हातात हात घालून चाल. मला नाही. हा ते म्हणजे मला बाबा अहो तसं नाही. अयो दादा दादा इकडे या तुम्ही. तुम्हाला बीपीचा त्रास आहे ना. त्याच्या मागे पळ सुटले. आला बीपी वाढला मग काय करायचं. कुठे घेऊन पळायचं. ही पोर कुठे गेली. दादा तो परत आला. दादा तो परत आला. याच्या तो का ठीक आहे बरं. अहो ते तसं नाही. मला पहिले भर गहू देता का.
नाही रे आम्हाला एवढेच गहू आहे. मला खायला नाही, नव्हती तू का काय बोलायचं बरं एवढी पण? पहिली वर दे फक्त. अरे आम्हाला एवढेच गहू आहे बाबा खायला. आम्ही 3 माणसं आहे. पीठ दे मग एक भाकरीचं. हा? इशारे करून राहिले याच्यात तर. हा? दादा तुम्ही नाही, डोळे मारितो मग ते तसं नाही. मला मग तू काय तो हात नाही का? टाका त्याच्या डोक्यात तसं नाही. टाका, टाका. लागन डोकं फुटन रे. काय? निघ मग निघ लगेच. टप्प्यानी नाही पटके बाहेर. हिला घेऊन जाऊ का? काय भाकरी दाबा. आयो. तुझ्या आता मला भाकरी थापायला घेऊन जाते. याच्या बापाने काय मला पगार चालू करेल काय? तू दिस फक्त परत तुझ्याकडे पाहतेच मी. ये बाबा तुझ्यामुळे येतो आपण. मी काय केलं हिचं काहीतरी असं. काय गोष्ट मध्ये मला काय माहिती आपण गेट लावून येलो होतो ना आणि तू कशाला त्याला घरी घेऊन आली? तो म्हणे मला तर बापाकडे काम आहे उद्या कोणी उठून सुटत बापा घेऊन येशील का मग? मग दादाकडे आणलं मी काय चोरून तिकडे बोलत बसले का? तिकडचं तिकडे हाकलून द्यायचं ना. त्याला यात्राच रस्त्यावर किती तारा दिलं माहिती ना? हा? कधी अक्कल यायची ग तुला? हा तू का आता लहान राहिली का? सुधार जरा सुधार. मला काय माहिती का नाव घालवा मला नाव घालवायची घरी काय? मी थोडी काय केलं आशानी ना आपल्याला सोयरीकी येणार नाही. मला येतील मी दिसाल देख नाही मग मला काय गंज लागलाय? हा देखले म्हणून आज चाळ करते का? मी कुठं काय केलं हा? मी कुठं काय चाळी केली दादा ही तर आतापासून रूपात भेदभाव करायला लागली. मी तर नाही कधी असा विचार केला. एका आईच्या एका बापाची तरी अशी करायला लागली. मा केसाला कशी नाव ठेवती हा दादा हिला सांगा बरं का रिकामे डोकं लावून राहिली. नाही, डोक्यातच काय का आता? बरोबर आहे घ्या तुम्ही तिची साईड वय जाय वय घरात वय. येच खरे येच खरे दळण करायचं ते रे काही खायला लागत आहे. बरं बसा मी चहा करून आणते बीपीची गोळी आणते बसा खाली. हा. आता तुमचं आहे ना थोडा दिवस मी लग्न करून टाकीतो आता. मग काय करते आधी तिचं कारण ती मोठी आहे ना काय नाही दोघीचं एका मांडपात करून टाकीतो. हा दोघीला 2 पोरं पाहतो आणि बस. मला नाही करायचं लग्न कारण घरापर्यंत पोरं यायला लागले आता. पर गेट वाला डूट. माय मला थोडी उराल दादा ते मलाच काय बोलत या हा ना मग त्याच्या मागे नाही पाहत दिसला. हा मला काय माहिती तिने बोललेलं असं चोरून लपून कोण? जर काही तसं मनात येणार असतं तर मी त्याला इथपर्यंत आणलं असतं का हा ना मग तू कसं काय बोलते जाईल त्याची? तो बोलला आधी तर सुख केलं त्यांनी तू ओळख होती का? नाही काय ओळख राहील मग त्यांनी सांगितलं ना की दुपारी पांडू तात्याचं पोर काय म्हणून तू ओळखते पाहता त्याला? मग तात्याला कोण नाही ओळखत अख्खा गाव अरे पांडे सांभाळायचो त्याला कोण माहिती तात्या? पांडे सांभाळायचं पोरी गेली हा, वाया गेलेलं. हा मला काय माहिती आता ते एवढं म्हणजे मला वाटलं ते दूध देणार आहे पांडू तात्या हा तो पांडे तात्या वेगळा आहे जरा दूध देणारा. जाऊ दे झाली चुकी आता तो कॉलेजला होता काय तू? कोण तो बरं हा कॉलेजला होता हा पण नंतर मला काही संबंध नाही त्याच्या संग तो होता का समान? तेव्हा बी काही संबंध नव्हता नाही ना फक्त एकदा त्यांनी त्याचं पुस्तक दिलं होतं मला काय आला वाचायला वाचत होते का? मग का पाहत होते नुसतं त्यात काय पुस्तकात? मी वाचत होते म्हणून तर पास झाले हा म्हणून टेकावर पडले तुला ना. मग 30 पैकी 20 पडले ना 30. दादा, चहा झाला चला चल आता हा गोणीत भरावं लागेल. चल आधी चहा घेऊन ये चल. तिने आवाज दिलाय. पोराचं आहे मी नाही पिणार हा चाल उठ. यातनं अजून पाणी टाकावं लागणार आहे आणि माशांना काहीतरी खायला टाकावं लागणार आहे. दादाला सांगावं लागेल मस्त कमळ फुललंय आता. मस्त दिवसा फुलत आणि संध्याकाळी बरोबर झोपून जात. किती छान वाटतं ना दादीने माझ्यासाठी मस्त कमळाचं फुल लावलंय. मला तर लय आवडतं. अरे मुर्द्या तू इथं बी आला का? ते मला लय आवडतं ना. कोण? ये टाकील नाही म्हणून इकडचा गाल तिकडे करीन तुझा. काय रे तुझं मला सांग नेमकं तो चाललं काय? हा ते माझं आहे ना हे का असं लग्न नाही झालं ना अजून. लग्न नाही झालं म्हणून का असं लोकांच्या पुरी मागे हिंडायचं काय? हा त्या घरच्या असं ना त्यांना सांगायचं लग्न लावून द्या माझं. ते तर लावून देत नाही ना. मग घरचे म्हणले तू तुझं बघतो या पद्धतीने. या बाय काय पोर जमा नादी लागला ना इथं दिसतो नाही तर डायरेक्ट वर दिसशील. खाली पाय माझ्याकडं. आता पाव बी नको म्हणती वर बी बघ म्हणती. दादा दादा इकडे या इकडं.
हा बा पोरा परत आला. नाही नाही मी चाललो. नाही नाही, तुला लय शाक आहे ना शुक 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 करायचा. दादा आव इकडे या ना, पोरांना हात धरला. दादा याने माझा ड्रेस धरला. दादा 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 धरा दादा. आई पळाला. दादा हा बा पळाला पा. त्याच्याकडे सापडले इकडे आता. अहो दादा तो लय लांब नाही गेला ना. आता गेला तो कोणता जिन्यावर चढला दादा कधी आता. चला तुम्ही चला. तर तो बाना पळाला ना वर. जाऊ दे कुठे जाणार रे अहो आपल्या जिन्यावर गेला तो. बाबा काय रे तू काय वर गेलाय खाली ये ना. खाली नाही उतरणार. नाही उतरेल वरती यावं लागेल का बघ मी इथून उडी टाकील मग. टाक टाक हो दादा लोकांचं लेकरू गेलं बिलं तर. काय बेटा उडी टाकीन इथून मग तुमच्यावर येईन सगळं. हा या बाय गोटा पाला कसा आहे अक्का गोटे तो कपाळ पुढील. मी लगेच उडी टाकीन खाली. टाक जा रे. अरे बघ काय आहे बाबा आहे अरे काय वर उठले की तू मला लग्न लावून द्या. आम्हाला हा? जेवणाची पाठी तो का लग्न लावून द्या. कोणा बरोबर कोणा बरोबर दोघी पैकी एका बरोबर. तो आमचा काय संबंध आता काय संबंध आहे लग्न झालं होईन ना सामान जावं होईन मी. नासक्या मुर्द्या मेला तुला आखे गावात आम्ही दिसलो काय. हा मला आवडली तू. तुला बाबराच्याच पुढे दिसल्या का अयो मी उडी टाकीन हा. येवा हे पालन केवढं आहे. काय डोक्याला ताण झाला उडी भाऊ आता टाकीन. आयला अरचे अगं काय हे काय मी काय केलं मला काय माहिती कोण कुठलं मी तर ओळखत बी नाही. त्या पिंजऱ्याला आवाज दे बरं काजय कुठे तरफडली इकडे आहे. ती दळा करते दळण हा म्हणता का नाही. ए बाबा बिन पगारी फुला अधिकारी. आयला मला काय इथे संगत करायचं. काय चव आली याला चौकून गाडची मला इथे सगळ्यात लग्न करायचं. मला नाही करायचं, मी नाही करणार असं ना. करायचं लग्न. मी नाही करणार. ए बाबा माझं जमलंय लग्न. मोडून टाक. काय दादा काय आहे? हा बहिणीला सोडून द्यायला ती मला काय सांगता मग. ए, अरे काय आहे पोरी हे इथं मागं लागलं, मागं थोडी. काय बी बोलू नको, दादा पाहिलं ना, ते तिला कसं काय म्हणून राहिला? नाही आम्हाला साखरपुडा मोडून टाक. तो म्हणला दोघीतून कोणतरी एक द्या. कळलं का? मग काय माझा झिंगाट चालू आहे का त्या संग? म्हणजे आता ही बोली इथं तोंडाने इथं चालू असेल. ही बी चांगली आहे. ही बी चालेल मला. काय? काय आता डोक्यात दगड घालीन मी. मग इथून उडी टाकीन मग मी. टाक, टाक, टाक. हा बघा हा, टाक. बघा मी तुमच्यावर येईन मग. हा, टाक. आम्हाला काय घेणं नाही. टाक, टाक ना, catch करते, टाक. ए, अरे मराय करायला रे हो ते आपल्या बळा येईल त्याची हा, दादा आम्ही काय करावं त्याला? आपण बोलायला गेलो होतो का? अरे काय तुम्ही ए पुरी काय पण तोवर त्याचं आहे का काही काहीच नाही दादा. लाजू नको असं तर सांग प्रेम आहे का तोवर दादा, काही संबंध नाही. हे बाई इकडे. हा. तुमच्या डोक्याची शपथ आमच्या दोघीचं काहीच नाही. थांबा. 10 20 30 40 50 60 70 80 90 100 हिच संघ करायचं लग्न. मी नाही करणार. आला, इथंच नंबर आला. मी नाही करणार. आणि तुझा काय 10-20 तू हिला काय खेळ चालू काय? ए मावला. तुला मानव नाही होणार शांत बस जरा आणि मामा तुला मला आता म्हटला. आहे ना तू खाली येणार का गपचीप तुम्हाला मामा म्हटलं. लग्न काय होणार नाही काय? मामा माता मामाच होणार ना आता. बरोबर सतई बॉम्ब फेकायचा बरोबर खाली येईन तो. त्याला काय बघा मी उडी टाकीन मग. काय डोक्याला ताण झाला भाऊ मामा गावात तुम्ही नसता झाले ना ते परवडलं ते मला मी काय म्हणते तात्पुरता हा म्हणा खाली बुडून द्या गुडगुड बुडून मग त्याचा देतो. काय भेट पाहती हा तर तो मग परत परत इकडून जायला परत इकडून मागून चढेल मी काय म्हणते तुम्ही बोलत सही मग मी त्याच्या बापाला बोलायला जाते ना. आता कोणा त्याचा आप येणार रे मी जाते बोलायला तुम्ही तेवढं काय खुसखुस खुसखुस चालली. ऐक ना. मी तयार आहे लागणार ये खाली. हा का हा ये खाली. उरी ना. नका तर खाली ये. दोघं संगत दोघंच जोडीने आशीर्वाद घेऊ ना. दोघं सगळं जोडी राखू. म्हणजे दोघं संगत खाली येऊ ना. नको ये. रेडी का मामा हा, कबुली का रेडी रेडी. हा ये ये. मान्य आहे ना. हा हा. पलटी नाही 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 उलटी नाही. वा का नाही म्हणू. नाही आलो मामा. ये, ये. ऐ, माई पप्पी घेतो का नाही हा? इथं नाव काय मी नाव विचारलं लग्न करायचंय बा. अच्छा नाही अर्जीव अर्जीव. हा ये खाली ये. आलो मामा खाली. हा ये तोंडाचं चांगलं केस बारीक होतं ना. तुम्ही त्याला लाईन उडी लावा. हा त्याला त्याच्या बापाला पाठवून देते मी लवकर पळत जाऊ. हॅलो हॅलो बर मी काय आणतो भाऊ हा. तू आता जवळ आमच्या संग माग 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 बरोबर ना ते काय आहे त्याला ना पोचला. मामा मी काय म्हणते चहा घेशील. चहा काय डायरेक्ट जेवलंच असतं. बरं आधी चहा पे घे. हा आधी गोड करू ना ए, त्याच्या बापाने काही साखर आणून
आणून दिली का आपल्याला? अगं होणार जावई तो एवढी लईच बोलती मी चहा करून येते हा हा मेवणी कधी झाले? आता कधी? तिकट झाले अजून मामा लग्न झालं नाही. मग आता नक्की ना हा फिक्स आहे ना हा येतो बाप येतो ना ताई ना तुम्हाला मी पोर देऊन टाकणार आहे हा? हा काय टेन्शन घेऊ नका चला मग तिकडे बसायला. थोडं व्यवस्थित राहा हा हा? हा येडापणा करू नका आता नाही अजिबात नाही हा दाढी बिडी व्यवस्थित करी जा आणि हिच्यासाठी ना मुलगा मी बघतो कोणासाठी? तुझ्यासाठी काय बाबू अहो, काय चाललंय काय नाही अहो हे काय तुमचं पोरग काय ते सारखं अर्चनाने सांगितलं मला तुम्हाला अर्जंट बोलावलं हा बरोबर ना आता हा तुमचा पोरगा हा. सारखा आमच्या पुढे तारा देतो काय रे बरं मला लग्न तसं नाही करायचं. दादा तुम्ही लग्नासाठी मला पोरगी बघा ना मग मीच बघत होतो का हो पांडू काका तुम्ही असंच वळण लावलं का तुमच्या पोराला? पार घरावर चढला उडी टाकी तुम्हाला वरून मग तू पोरगी कमून नाही बघत मला आवडली ती हा पोरगी काय? पोरगी आवडली होती दादा होती अरे, आयो मला सांगायचं ते जोडीदारच आहेत ना माहिती हा मला वाटलं तुम्ही मनावर घ्याय ना हा, मग का हो? त्याचे वडील तर चांगले ना तुम्ही म्हणे शांबडे. त्याला नाव पडेल ते हा. आडनाव आहे काका लेस दे ना तुमचा आगावे. ते आगावचे आयुर गेले ही बरं दादा मी काय आता बघ, आता महापुरीचा साखरपुडा होईल आणि तो म्हणतो ते मोडा आणि मला द्या पण दादा हे चांगलं वाटत का तुम्हाला तुम्ही आता तिचं याच्याशी लग्न लावणार तिचा आडनाव का वाढणार शेपडे? कोणाचं आपण येडे का द्यायला हा? आता पलटी हा गड्या घेता आल्या तो आपल्याला सांगितलं आता आयो, हा दादा दांडे डुंडे काय आणि तू आयो, 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 नाही, आयो, नाही, नाही ना, नाही, नाही ना, दादा, नाही ना, नाही ना, नाही ना, दादा, आयो, नाही, 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 कुठं कवळी घालतो इकडे? नाही ना, नाही ना, दादा, नाही. नाही ना, नाही ना, नाही, मी कुठं काय असं केलं? आहे ना जन्माला नाही घालू घालायचे चांगले घालो हे दुसऱ्याला का ताराचा जन्माला त्याच्या आईने घातलं अहो तुमच्याला लग्न व्हाय ना ते दुसऱ्याला का ताराचा हा वरून मला बी लाडीगुडी लाईत आता. त्याला 4-5 पुरी बघितल्या नाही म्हणतोय मला काय माहिती नाही. इकडं आधी लागला इथे. जर आता त्याला वरून उडी मारली असती तुम्ही मावाचा आरोप केला असता जीवाशी गेला असता आमचं काय जाईल? तुम्ही म्हटलं बा पोराला तुम्ही मारून टाकलं हा बरोबर म्हणजे आम्ही काय जेलमध्ये गेला असतो वर गेलता का? हा? नाही, नाही, वर गेलता नाही, वर कशाला वर टेरेस बघायला गेलतो त्यांचं तुम्ही म्हणलं नाही का जीव देतो म्हणे मी वरून. हा? कधी म्हणलं काय, ए? कधी म्हणलं विचारित होतं तुला आता वारणी घे परत गेटच्या आतमध्ये यायचं ना महापुरेला त्रास द्यायचा नाही कोणत्या? तेव्हा तुम्हाला सांगतो बरं का कोणत्या तू पुरीला मित्र आहे म्हणून मी तुला येतो नाही, बोलावलं. त्याला आता कोणत्या घरी- म्हणजे दोघींना पण नाही. तिथं घरी जमलेलं आहे ना घरी नेऊन त्याला बांधून ठेवतो आता आणि त्याला पहिलं घेऊन जा तुमच्या पोरीचा साखरपुडा आहे ना हा झालाय हिचं लग्न होस तर ते लिहून देत नाही इकडं हिचं जमलं का नाही हिचं व्हायचं आहे आता व्हायचंय का बघू आपण नंतर काही विषय घेऊ पण मग आता सध्या नाही काही नाही तिचं होस तर याला बांधून हा, हा. विचारा ना तिथं नाही झालं काय बरं. तर येतो हा, मामा चल. जातो घेऊन चला, चला. मामाच म्हणतोय परत हा. मग आता काय म्हणू तात्या बघ तात्या म्हण अख्खं गाव बाबू जाते म्हणतात. हा. येतो बाबराव कबाय, कबाय. मग आता ते म्हणायचं नाही लय बेन हा, आवड एवढं चावलं. गाशी थाप टाक. हा? आता कसं म्हणायचं लय बेन आवड चावलं. पाया पड पड पाया त्यांच्या पड पाय पड निघ आता चल वय पुढं निघ. वय पुढं जाऊ दे ते काय ए, डोक्यात फरक पडेल का बिगर आईचं लेकरू आहे. आई वारलेली तिची हा. हे असंच बावळटवाणी करते पण तुमचं त्याच्यावर दाख नाही राहिला आता धाका ते काय लहान राहिलं का एवढं हा मोठं जानवर तोंड बोला झालंय. दादा. बोला मोठं जानवर मी झालं गहू निश्चित होते गहू नेसता नेसता आले तुम्ही बोला. हा का हा जायचं दळण करून घे दळायला जायचं परत मी एकटीने जाणार. बाबूराव हा? लहानपणी पुरी बघितल्या होत्या चांगल्या झाल्या पुरी हा, मग आता आता लग्नाला तर पुरी झाले ना बरं झालं. मागं पुढं करून टाकू आता म्हटलं तिचं राहिलं तिचं करून टाकू बाबूराव तुही पोरगी लग्नाला आली माही पोरग लग्नाला आली आता बऱ्याच दिवसचं बघितलं नव्हतं होय हा, नाही बरोबर. हो, ये आपण नाही आता काय माहिती का हा, आता माझ्या या पुरी झालं का हा. ती पोरा तुम्ही घरातच ठेवणार आहे खरं? हा पोरीच जात घरात ठेवतात का नाही नाही म्हणजे सध्या हा. जवळ तिचं जमत नाही तेव्हा म्हणजे तू आता पोराच्या ठिकाणी आला बा तुला दोस्तच कुस्ती करायची का बसतात कुस्ती नाही मग? आता काय झालंय लई पोरी बघू बघू कटाळलं ते पास मग मी त्याला करू काय भाऊ इकून तिकून तो पोराला अजिबात वळण नाही आणि सांग बरं हा बघ, लग्न झाल्यावर तुझी पोरगी त्याला वळण लावीन मी तर वैतागलोय पण आता नाही नाही बघू. नाही बाबा हा? दोस्तच कुस्ती होणार हे बघ भाऊ हा. तू बाप असून तुला पोर दाखत नाही ठेवता आलं तर माई पोर दिलं माई पोर काय दाखत ठेवणार आहे हा? आणि हे बघ बाबूराव लकडी शेव मकडी वाटणी येत नाही आई बापाला नाही दाखवत आलं पण आजकाल असं आहे पुरी नवऱ्याला नीट करतात नको भाऊ आजकाल काय झालंय जगातला विषय अवघड झालाय व्यवस्थित पोरगा असला व्यवस्थित पोरगी असली तर संबंध जोडायचे आता कारण तो पोराची वर्तणूक चांगली नाही मला काय देता येणार नाही आपली दोस्ती अशीच राहू दे
काला संबंध करून वाईट करून घेतो. अरे पण हा? हे बघ आपण आपली तिकडे बांधायचे तिकडे त्या शिवारात हा, आहे ना हा. घर जावं होईन तुला सांभाळायला होईन काय नको रे बाबा नको. आज जोडीचे टॉप करा मला घर जाऊ फुकट सुद्धा नको. फुकट सुद्धा नको. हा मग आता नाहीच काही नाही नको नाही ये तू बाबा ये तू ये जातो मी. हा ये पांडू ये पांडू ये. हो तुमचं पोरगा आता त्या दुसऱ्या राणी त्यांच्या बांगल्यावर गेलंय. जा तुम्ही पहिले व्हा लवकर. बरं. आता गेला का हा तेव्हा तिकडे पाहिलं ना? जाऊन आपल्यासारखेच वायता घेऊन अरे, राहिले. अरे, अरे, लय आवड. काठी मोडवली त्याच्यावर आता दुसरी बघत आहे आता. जा तुम्ही लवकर त्याला गोळ्या त्याला बिळ्या बांधून चालू देतो करा. सर टाक रे. नाही आता त्याला आहे ना अहो काका Hospital इथं ला बोलत नेतो. बसायपेक्षा तिथं जीव देईन तर जा तुम्ही पहिले हा, व्हा. जा. जा दादा हा एवढं कसं वागवते. लय आगाव पोरे बाप चांगला आहे हो. हा ना ते बाप काका गरीब चांगले. आहे. जोडीदार त्याचा बाप मावाला. मी काय म्हणते चला आता त्यांचा तमाशा पाहायला जाऊ. तिथे जाऊन तिला हे करू राहिले ते काय तमाशा पाहते त्यानं आपल्या भाऊ एवढा तमाशा केला. बिचारा प्रत्येक काकान जाऊ कोण नाही ती पोरगी एकटीची आहे. जाऊ, जाऊ. चला चला चला